नमस्कार, डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगतीत दिव्या. महाराष्ट्राच्या आंदोलनाचा प्रमुख चेहरा मनोज जरांगे पाटील. पुन्हा एकदा त्यांनी आंदोलनाचा आवाहन केला आहे. 29 ऑगस्टला एकाही मराठी घरात बसणार नाही असा इशारा मराठी आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटलं. सोलापूर जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे सभेला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलनाबाबत वक्तव्य केले. उपोषणासाठी पाण्याच्या टाकीवर बसण्याचा इशारा त्यांनी दिला. जरांगे पाटील यांनी मराठा साम्राज्याच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली. मराठा समाजाने फडणवीस यांनाही सत्तेत आणलं, मात्र आता सरकारने मोठ्या समाजाला विसरल्याचा आरोप केला. मराठा समाजावर अन्याय होत असल्याचाही दावा त्यांनी केला. शांत बसण्याची वेळ संपली असून संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे, असे जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. दरम्यान भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया दिली. आंदोलन करणारे अधिकारी त्यांना सांगितलं की मात्र सरकारसोबत समन्वय साधल्यास त्यांनी प्रश्नावर तोडगा निघू शकतो, असेही दरेकर यांचे म्हणणं आहे. फडणवीस सरकारने मराठी समाजासाठी अनेक योजना आणल्या असून जरांगे यांच्या प्रत्येक प्रश्नाला सरकार उत्तर देण्यास तयार असल्याचंही प्रवीण दरेकर यांनी सांगितलं. तर पाहूया या आंदोलनाचा परिणाम काय असतो. पाहत राहा डीसी न्यूज मराठी. थांबूया इथेच.